स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे, त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही. पण हे हे जे काही गिधड आता घिरट्या घालायला लागलेत अचानक, हे खूप ढेकणासारखे आहेत. हे पिलेलं तर कळत नाहीत, हसून राहतील, आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील. पण हे खूप चालू आहेत, यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे. कारण खूप मोठा वारसा सुमित्राताईंना चालवायचा, खूप मोठा. आणि याच्याच बरोबर सुमित्राताईंबरोबर त्या वहिनींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादाने काही सल्ले दिले असतील, त्यांच्या ते दुसरा मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार, काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्ही सुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे. कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचंय आणि ती आई आज राज्याचा कारभार हाकिणार आहे. त्यामुळं दोन्ही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजे. कारण राजकारण असतंय, त्यामुळं दादा दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डावपेच तुमच्याविषयी करू शकतात. बरं, बीडचं पालकमंत्रीपद अजितदादा गेल्यामुळे रिक्त झाले, त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची वडी लागू शकते अशी चर्चा आहे. आणि पाहायला गेलं तर आज धनंजय मुंडे यांनी वरच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे. हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. ते केव्हा पळत आहे, ते वरच्या निवासस्थानी जाईन, फडणवीस साहेबाकडे जाईन, कोणकडे पळत ते, त्याचा अर्थ ते धरण्यात करत. मागे एकदा असंच पळालो कुठंतरी, ते तर म्हणले हा दिल्लीला कुठे गेलं तर काय माहित, ते असंच पळत नसतं, ते दाखायचे आरडा करते मला हे मिळणार आहे, ते काही मिळत नाही. काय काय संबंध आहे, इकडं पुरा देवारा करून ठेवलाय सगळा, इकडं काय मिळणार आहे. आणि अजितदादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेब सुद्धा हुशार झालेले. ते कशाला संपून घेते त्यांचा पक्ष इतकी घाण घेऊन. कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना, तो नुसती चर्चाच होती तर लोकांनी एवढं ट्रोल केलं, झाल्यावर कसं व्हायचं त्या पक्षाचं. त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते तिकडं, गेल्यातच जमा होते. पण आता हे दुर्दैवी घटना घडली, पुन्हा हे इथंच टाकले. नाही तर यांचं आता पण दुखत होतं, आता पण दुखत होतं, याचे दुखणे नीट झाले, लगेच पळायला सुरुवात झाली लगेच. म्हणजे हे आमचं म्हणणं नाही, ते त्यांच्या पक्षाचा विषय, पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. आतून बाबा काय रचित येईल हो, पण तर आम्हीच पक्ष वाढीतो दाखवितेल, आम्हीच तुमच्या मागे दाखवितेल. त्या ताईंना सुद्धा म्हणते आम्ही हे तरच सगळं आहे. आणि राजकीय करिअर खराब सुद्धा ताईचं करू शकते, ते इतकेच आभरे आहेत. त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्री पद मिळालं, कारभार हातात घेतला, तर खूप विचारपूर्वक त्यांनी पाऊल उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये. आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच त्यांनी कायम केलं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, दादांच्या विमाना पण ते तसं वाटत नाही, कारण ते काही एवढे ही नव्हते ना, काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जास्त गेलेले असेच असेल, तसं काय तर होईल ना चौकशी. त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी, त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी, यासाठी काहीतरी चौकशी आहे असं माहिती आहे आपल्याला. परंतु आपण आहेत हे बघा, जर तसं वाटलं म्हणले तर ते चौकशी होईलच, काय हरकत नाही, चौकशी करायला काय हरकत आहे जर काय असेल तर. दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे, कारण दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये त्यावरून आता एक घमासान सुरू झालेला आहे. शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात हो आमची तशी बैठक झाली अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला होता एकत्र येण्यास. 17 अजित पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळाटाळ करतायत, असं कोणतंही चर्चा झाली नसल्यास त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादीबाबत, एकत्र यायला हवं? मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत, परंतु एक मात्र नक्की बोलणार, विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे, त्यांनी मरगळ झटकेली पाहिजे. ते जे हमेशा आमच्या पडत आहेत ना, हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे, आता ती वेळ आलेली. आणि विशेष करून पवार परिवारावर सुद्धा त्याचे किंवा ठाकरे परिवार असेल, यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे. हे विरोधी पक्षनेत्याचं सक्षम काम गोरगरिबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे. आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी सुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं ना, शेवटी परिवार असतो. आता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कसे ते मुसंडी मारतील त्यांच्या दबदब्याची, ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल, मला माहित नाही त्यांचं काय ते, तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ताईंनी पाऊल उचललं पाहिजे. कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी, हे खूप काटेरी रस्ता आहे आता.
ह्यो रस्ता खूप काटेरी दादा होते, धकत होतं, काही असलं नसलं. आज खूप मोठी जबाबदारी या सुमित्राताईंवरती आली. की काटेरी रस्ता आहे आणि काटेरी रस्त्यावर चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत असतात, फक्त ते दिसून देत नाहीत. आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागले, 100% जमायला लागले. आधी नव्हतं आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले, लगे पळापळी सुरू झाली, लगे निबार बी झाले आणि पहिल्या फळीतले म्हणून बातम्या लगेच सुरू झाल्या, लगे पहिल्या फळीतले झाले हे काही केस. आणि हे हे दादाला सुद्धा वेदना देणारे लोक आहेत. आमचं त्या सोडून आम्ही खंबीर आहेत त्यांना, आमचं काय करते ते आम्ही खंबीर आहेत त्यांना. आम्ही इतके खंबीर केले, आता आपल्या घातपाताच्या मॅटरमध्ये सुद्धा आपण आता यासाठीची मागणी करणार आहे. हो, कारण आम्हाला तो तपास योग्य वाटलेला नाही, पुनर्तपास होणार त्याचा. आम्ही सुद्धा यासाठीची मागणी त्याच्यात करणारच आहेत आता. कारण तुम्ही जर त्यांना सोडू देणार, तुम्ही त्यांच्या जामिनी होणार. कोणचा तपास झाला असला, काय केलं, फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला का नाही, काय झालं, तुम्ही पाठवले होते ना सगळे. जी तपास यंत्रणा होती माझ्या घातपातातली, त्या धान्याने केलेली याच्यातली, त्याच्यात काय झालं. तुम्ही तर म्हणले फॉरेन्सिकला पाठवायचं, आवाजच पाठवायचा, रेकॉर्डिंगच पाठवायच्या, त्या काय झाल्या. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता SITची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार, सुट्टी नाही देणार. कारण त्यांनी ह्यो कळस गाठेला होता, ह्यो कळस गाठेला होता त्यांनी. त्याच्यामुळं तो जरी आता याच्यातून काय, त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते, अजितदादा होते त्यावेळेस, त्यांनी काय तिथं क्लीन चिट दिली असेल, परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही. आणि ते त्याला भोगावंच लागणार. आता SITची मागणी होणार आहे. तसं ते होतं म्हणलं होतं SIT आहे, त्यात काय झालं काय माहिती, चुट्टी SIT नेमली होती जणू गुप्त, त्यांनी त्याला एकट्यालाच माहित होती ती की नेमली म्हणून. त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते. त्यामुळं काय असतं, पुढच्या काळात ताईंनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते ते गिताडं. आणि त्याचबरोबर दोनही पोरांनी तिथून मग काय झालं असं नसन झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणतात त्याला, गंगेत वाहलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊन आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभा राहून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून ते पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजेत. असू शकतं काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्या बद्दलचं, किंवा नसूही शकतं, आपल्याला त्यांच्यातलं काय माहित नाही. काही सल्ले दिले असतील तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करायचं शिकलं पाहिजे. आणि सावधगिरीनं, ही काटेरी रस्ता आहे खूप, आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः. कारण हे गिधाड दादाला जितके माहीत होते ना तितके ताईला माहीत असते ना असं नाही. ते फक्त दाखवू शकतात आमची माया सगळी तुमच्यावर, आमचं सगळं काय असं आयुष्य तुमच्यावरती. आणि ते मात्र असा चौकून घेरा टाकू शकतात, खूप मोठा घेरा टाकू शकतात. कळून तर देणार नाहीत पण राजकीय लाभ उचलतील. कारण एका दिवसात ते दिसायला लागलं, काय ती पळापळी, काय ते मागं पुढं, काय ते बसणं त्यांचं, आणि ते संस्काराच्या दिवशीच काय चर्चा का काय जणू, म्हणजे थोडंसं ते लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी झालं दादांचे आता त्या जागेवरती त्याच ताकदीचा माणूस असणं आवश्यक होतं. तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता येईल, त्या लायक आहेत 100%. फक्त सावध राहिलं पाहिजे. आमच्यामुळं नाही, आम्ही त्यांच्या पक्षासाठी म्हणतोय. आणि बाकी काय, ओके, थँक्यू दादा. दादा काय सांगणार की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत, थोड्याच वेळात शपथविधी सोहळा पार पडणार आहे, कसं बघता तुम्ही? शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय, आपण काय बोलणार. परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल, किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचा विषय असेल, किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल, झालं तर मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं की चांगलं आहे. शेवटी दादांची पाडलेली वाट, दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम, राज्यभर केलेलं काम, ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती, त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कोणीतरी पाहिजे होतं. आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे. पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, हा पण एक चांगला विषय. त्यामुळं काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं. दादा पण गडबड झाली असं नाही वाटत, कारण त्यामुळे टीका होती समाज माध्यमांवरती की दुःख महाराष्ट्र दुःखात असतानाच इकडे बैठका झाल्यात आणि त्या गडबडीत हे सगळं होतंय, त्यामुळे टीका पण होताना पाहायला मिळते.
त्या गोष्टीला उशीर होतोय की नाही होत, कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण. आपल्याला त्या ज्या त्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल आपण बोलू पण नाही. परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता, हे मात्र खरं आहे. तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय. त्यामुळं चांगलं झालंय, ते चांगलं झालंय, पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपण आपल्याला नाही उत्तर देता येणार. बरं, मी पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता. शरद पवार जे असं म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आणि ते देखील शक्तीला जाणार देखील नाही अशी माहिती. म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार. एकतर पुन्हा तिथंच विषय येतो, तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं. परंतु आताची घडी अशी आहे आता, म्हणजे त्या ताई साहेबांसाठी, की सुमित्रा ताई साहेबांसाठी, की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. कारण त्याचं सुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे, की आपले सगळा परिवार, आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते, त्याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता. कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हते, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागले. याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली. हे सोपं नाही, मी सांगतो. हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जीव त्याचा प्रश्न आहे. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार. दादांची जर एवढी कसरत होत होती, तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत. म्हणजे हे गिधडं असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाहीत. त्यांचा तो पक्षाचा विषय, त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी, आणि त्या वाड्यात ढेकणं असायची, आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. असे काही गिधडं येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास. त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती. हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे, पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे, राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे, ऐका म्हणत नाहीत आम्ही, सल्ला फल्ला सुद्धा नाही. पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक, यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्राताई साहेब, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली सून आहेत. दोन्हीकडेही तुम्हाला राजकीय वारसा आहे. माहेरकडं पण आहे, मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत, इकडं पण आहे, आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत. याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाडं, हे खूप मोठा फायदा उचलू शकते. की ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस, हे सुद्धा कसरत ताईंची असणार आहे, त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं. ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं, त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले, हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील, त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार, हे मात्र तुम्ही विसरू नका. त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे. देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे, त्यांनी शिंदे साहेबांच्या सुद्धा राहिलं पाहिजे. पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना, हे खूप रक्त पिऊ शकतात. त्यामुळं सावध राहावं, त्यांनी गैरफायदा उचलू नये तुमचा, आणि तुम्ही मुरब्बी बनावं. कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्री पद, तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे. कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात, तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची, हे सिद्ध करावं लागणार आहे. नसता हे गोड बोलून, हे जे गिधडं आता अचानक जमलेत ना, हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू शकते. दादा, ज्या वेळेला अजित पवार यांचा अंत्यविधी होत होता त्याच्या अगोदरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी एकत्रीकरण होऊ नये याबाबत एक बैठक बारामतीच्या हॉटेलमध्ये घेतल्याची माहिती समोर आलेली आहे.
नाही, आपल्याला त्याबद्दलची माहिती नाही आहे आणि मला हस्तक्षेप पण नाही करायचा, कारण तो आपला मार्गच नाही. त्यामुळं कुणी एकत्रकरण यावं का दोन राष्ट्रवादी एकत्र होऊ नये व्हावा याच्याबद्दलचं आपल्याला राजकीय देणं घेणं नाही. त्यांचा तो अंतर्गत पक्षांचा प्रश्न आहे. पण झालं दादांचं ते लय वाईट झालं, कारण शेवटी शंका कुशंका चर्चा, दादा तर आमचे परत नाही येणार. आता शेवटी काय असतं, गरिबाला एक सन्मानानं अधिकार देणारा माणूस दादा. आता ही खूप मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री सुमित्राताई यांच्यावरती आलेली आणि त्यांच्या दोनही मुलांवरती खूप मोठी जबाबदारी आता आलेली. सोपं नाही आहे. आता खरं सांगतो मी, आता त्यांच्या काय पक्षात तुम्ही म्हणताय तसं त्यांच्या पंचा बैठका होत होत्या का नाही का, एकीकडं रक्षा विसर्जन म्हणताय, दुसरीकडं बैठका, हे काय डावपेचं आपल्याला त्याच्या अंतर्गतचे काही माहीत नाहीये. परंतु खूप मोठी जबाबदारी दादांनी ही कणखर वाट निर्माण करून ठेवलेली राज्यात आणि ते पूर्णपणानं जबाबदारीनं पार पाडणं हे आता ताईवरती, त्यांच्या दोन मुलांवरती किंवा संबंध सगळ्या त्यांच्या पवार परिवारावरती आलेले. अंतर्गत त्यांचे मतभेद असू शकते, परंतु राजकीय ओलय जर पवार नावाचं टिकवायचं असेल तर एकमेकाला त्यांना पाठीमागून गुप्त पद्धतीनं होईना एकमेकाला साथ द्यावी लागणारे, एकमेकाला त्यांना समजून घ्यावंच लागणारे. कारण राज्यात पवार परिवाराचं खूप मोठं ओलय आहे आणि ते टिकवायचं असेल तर आता झालेले ताई उपमुख्यमंत्री त्यांनी आणि सगळ्या पवार फॅमिलीनं मिळून हे पुढं टिकवलं पाहिजे. राज्यात एक मोठी उभारणी केली पाहिजे. सक्षम विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी म्हणून सुद्धा आता ठाकरे असतील किंवा पवार असतील यांनी मरगळ झटकून दिली पाहिजे, मरगळ झटकून दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी ताकदीने यांनी आता उभा राहिलं पाहिजे. पुन्हा विषय तिथंच येतो की शेवटी पवार फॅमिली त्यांचे जरी काही राजकीय काही मतभेद असतील ते राजकारण, परंतु एक संघ एकमेकाला साथ देणं खूप गरजेचं आहे आणि एकमेकाला त्यांनी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचा समोर आलेला आहे. आता काय बरं का, त्यांच्या मी पुन्हा ते सांगतो की ते पक्षाचा विषय त्यांचा, परंतु दादाची जागा सन्मानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा त्यांचे पूर्ण राष्ट्रवादी पक्ष असेल, सन्मानानं दादाची जागा दादाच्या परिवाराला मिळाली, हे चांगलं आहे उलट. आणि त्या कणखरपणानं सुमित्राताई चालवतील असं वाटतंय. का वाटतंय तर त्याचं कारण पण सांगतो की त्यांना पूर्वी ती मराठवाड्याची लेख आणि पश्चिम महाराष्ट्रातली सोन्या दोन्हीकडून राजकीय वारसा आहे त्यांना आणि जबरदस्त आहे आणि त्या मुशीत ते वाढलेल्या आहेत. इकडेही राजकारण, इकडेही उपमुख्यमंत्रीच होते त्यांच्या माहेरी, सासरी गेल्याच्या नंतर बी उपमुख्यमंत्रीच होते आणि हे खूप आपण त्यांची एक गोष्ट आहे की खूप तारेवरची कसरत आहे. कारण इकडंही परिवार एकसंख त्यांना ठेवायचा आहे, पक्ष पण चालवायचा आहे आणि दादांच्या सगळ्या इच्छा, जनतेच्या सगळ्या इच्छा अपेक्षा त्यांना पूर्ण करायच्या आणि त्या सक्षमपणे पार पाडतील असं दिसतंय. आणि त्यांच्या दोनही पोरांनी खमक्यापणानं आपल्या आईच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जर दादांनी काही सल्ले पवारांना दिले असतील, दोन्ही त्यांचे पार्थ असतील किंवा ते दुसरे जे पवार असतील, यांना जर काही सल्ले दिले असतील त्यांनी इथून पुढच्या काळात ते पाळले पाहिजेत. कारण आता खूप मोठी आपल्या बापानं खूप मोठी वाट उभा केलेली, खूप मोठं साम्राज्य उभा केलेलं आहे आणि आता जबाबदारी दोनही मुलांनी स्वीकारून आईच्या पाठीशी खंबीर उभा राहून या तिघांनी मिळून सगळा परिवार त्यांचा पवार परिवार एक संघ केला पाहिजे, एकमेकाच्या विचाराधीन राहिलं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की सगळ्या परिवाराला सामावून घेऊन, कारण देशात खूप मोठं घराणं आहे ते पवार घराणं. याचं सांगण्याचं कारण एवढंच की सगळ्याला का म्हणतो मी की तुम्ही चर्चेत संवादात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पक्षात असणारी जी गिधडं असतात ना, हे तात्पुरते असते. हे आम्ही पक्ष वाढितो, आम्ही अमकं करतो, याव करतो, द्या आम्हाला मंत्रिपद, अमकं तमकं, हे खोटे नाटे काढणार, मागा पुढे हिंडणार. पण ज्यावेळेस हे बाह्य अंग असतंय, हे कार्यकर्ते हे आजूबाजूला हिंडत ना, ते ढेकणं 2-3 हे दोनच आहेत, जास्त नाहीत, 2 ढेकणं ते गिधड आता गिरट्या मारायला लागले. हे ज्यावेळेस आपल्याला दगा देऊन जातात ना, त्यावेळेस आपली फॅमिली आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहत असते.
हे उपमुख्यमंत्री सुमित्राताईंनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस हे लोक दगा फाटका देऊन जातात ना, त्यावेळेस संकटाच्या काळात ढाल म्हणून आपला परिवार आपल्या पाठीशी उभा राहतो. आणि मला वाटतं त्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ढाल म्हणून 100% उभा राहतील. पक्षातलेच मात्र सुमित्राताईंचं मनभेद करू शकतात, मनभेद करू शकतात आणि त्याच्यात ते खूप चालाक आहेत, खूप चालाक आहेत. आता बुद्धी दिसत नव्हती हो. अजित दादा खरंच आतापर्यंत दिसत नव्हती. दादांचं दुर्दैवी दादा आपल्यातून जावं आणि सगळा महाराष्ट्राने हळहळ करावी आणि नेमकेच ते दिसायलेत आता मागं पुढे हिंडताना. त्या सुनील तटकरे साहेबाच्या आजूबाजूला सध्या हिंडताना दिसत आहेत. ते सावध राहायला पाहिजे ताईंनी. आम्ही तर आमचे खंबीर येतो, आमचा विषयच नाही, आम्ही त्यांच्या पाठपुराव्याला खंबीर येतो. परंतु हे आतापर्यंत दिसत नव्हते. दादांना सुद्धा कित्येक तरी वेळेस यांनी अडचणीत आणलेलं आहे. दादांना यांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे, 1-2 जणांनी खूप पाण्यात बघितलेलं आहे. आणि हे आत्ताच्या उपमुख्यमंत्री या ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या ताई, त्यांच्या कानावरती हे असल एखाद्या वेळेस त्यांना सुद्धा कसरत करावी लागली होती, दादांना सुद्धा. तरी आता पुढं सावध राहिलं पाहिजे. मला